ज्यांनी शिवकालीन संघर्ष, त्याग आणि शौर्य पाहिलंय, जिथे पाऊल टाकताना दर झाडामागे काहीतरी अज्ञात वाटतं, जिथे निसर्गाची गूढ शांतता आणि इतिहासाचा हुंकार एकत्र ऐकू येतो. हा ट्रेक फक्त चालण्याची वाट नाही, ही आहे स्वतःशी संवाद साधण्याची, इतिहासाशी नातं जोडण्याची आणि निसर्गात हरवून जाण्याची एक अद्वितीय संधी. चला, आपण एकत्र पाऊल टाकूया या विस्मयकारक प्रवासात, जिथे साहस, निसर्ग आणि इतिहास तिघही आपल्यासाठी वाट पाहत आहेत. सुरुवात करूया आपल्या या ट्रेकच्या प्रवास वर्णनाला. अरे मी इतका कधी जेवण नाही जात कोणाला. ते चालू करा ना, ऑन करा ना. ते नाही असं नाही. गौरव किती वाजले? सर, टाइम किती झाला? 7:16. तुम्ही कुठले तंत्रज्ञान आहे सर? ते जपान टेक्नॉलॉजी कुठले ते? कालचा रसाळगड ते सुमारगड ट्रेक करून रात्रीचा मुक्काम आम्ही महिपतगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाडी बेलदार या गावात पोलीस पाटलांकडे केला. सकाळी लवकर उठून सोबत त्यांनाच गाईड म्हणून घेतलं. आता मी अजून एक तुम्हाला वनस्पती दाखवतोय. हिला प्रत्येक भागानुसार भाषाशैली 10 मैलावरती बॉडी लँग्वेज चेंज होते, तसं इथे पण चेंज होते. तर ह्याला धावट म्हटलं जातं. आता हिचा उपयोग औषधी ह्याच्यामध्ये आपल्या तोंडाला छाले आले असतील तर हे वरचं असं आपण तोडलं आणि तोंडात चावलं आणि एक 5-10 मिनिटांनी ते छाल्यावरती हळूहळू परिणाम होणार. पोट दुखणे किंवा पचनक्रियेवरती परिणाम झाला तर प्रत्येक म्हणजे आमच्या इथला माणूस लगेच ह्याला इकडच्या भाषेत डिरी म्हणतात, म्हणजे कवळ्याला. कवळे पत्ते काय? हां, कवळे पत्ते हे वरचे बरोबर आहे. चावणार, थोडा त्याचा रस टाकून घेणार, पोटदुखी थांबणार. आता बघा, तुम्ही जे चढलात ना इकडे थोडासा असा सर्कल बघा दिसतोय, तो तिकडचा बुरुज आहे आणि त्याच्या बाजूने सीडी आहे वरती. बरोबर. ज्यावेळेस सीडी नव्हती त्यावेळेस त्याच बुरुजाच्या तिथे खाली झाड होतं. काल त्या दाखवलं त्यांनी मला. हा, त्या झाडाला आम्ही रोप बांधायचो. आणि तो किती रिस्की पॉइंट आहे, मग कसं जायचं तरी? एकदम स्टीप चढाई आहे. मरून पण गेला. तो त्या साईडने तुम्हाला सांगतो, त्याचं पण एक स्टोरी सांगतो बेटर. मला प्रश्न करायचा आवडेल, म्हणजे त्याच्यात उत्तर द्यायला म्हणजे तर त्याच्या खाली बघा असा फुलका उंच दिसतोय. त्याच्यामध्ये तुम्ही तिकडून आल्यानंतर तसेच वरती चढला तिकडून, त्याला देऊलखेड म्हणजे देवलाचं ठिकाण आहे. आणि इथून परत एक खाली एक छोटंसं बघा, एक अंड्याच्या आकाराचं दिसतं, तिथे खाली उतरल्यावर ते खिंड भेटलेली, तिला गुरखिंड म्हणतात. हां, गुरखिंड तिचं नाव असं की आपण रसाळ हे रसाळचा अर्थ रस म्हणजे धान्य पुरवणाऱ्या प्रत्येक गडांना, म्हणून ते रसद म्हणजे याच्या रसद. आता तिकडून घेऊन येण्याचे जायचे मार्ग कसे तर गुरांच्या मार्गात, म्हणून जे येण्याची गुरांचे मार्ग कोणते तर गुरखिंड म्हणजे गाई गुरांवरती, बैलांवरती वगैरे नाही का लोड करून आणायचे पूर्वी असं. त्याच्यानंतर इकडं कुंबलीचा पेढा असं नाव आहे, ज्या ते झोपडी आहे त्याला, बरं. कुंबळीचा पेढा म्हणजे मी तुम्हाला त्या फळाचे वनस्पतीच्या नावानुसार असेल ते पण मी फळ दाखवेन, त्याचा उपयोग नंतर सांगेन. इकडे आल्यानंतर ती झाप एक लागलेली एका धनगराची, बघितली आम्ही 2 झाप. पठार म्हणतात. म्हणजे कसं आहे, इथं ह्या सगळ्या डोंगर तेवढासा सपाट म्हणून त्याला पठार. आता इथे खाली उतरलं, हे बघा, हे इथं दिसतंय आपल्याला, पूर्ण खाली उतरलं त्याला घोडेमाल म्हटलं. म्हणजे घोडे घेऊन आल्यानंतर घोडे थांबवण्याचं ठिकाण म्हणजे ते घोडेमाल. हे बघा, हे जे दिसतंय ना इथे बरोबर मग काठीच्या समोर, आपण तिकडून आल्यानंतर बघा तुम्हाला थोडंसं आणि हे लागलं आणि तुम्ही परत असं आलात, इथं दिसतंय ना हे घोडेमाल. आणि मीच असं बोलतोय ना, थोडीशी युट्यूबला पण ह्याचा जर काय त्याला आगाडाच म्हणतात, युट्यूबला आगाडा, आम्ही ह्याला कुत्रा म्हणतो. कुत्रा म्हणजे ह्याचा अर्थ आहे, हे बघा, ही जी आहेत ना शेपटासारखी, म्हणजे खाली कुत्र्या शेपटासारखी वाकडी असते आणि हे नंतर सुकलं की असं अंगाला लागतं आणि आमच्या शूज मध्ये फार जाते. म्हणून ह्याला कुत्रा म्हणजे कुत्रा कसं चिपकतो काही गोष्टी, म्हणून इकडच्या आम्हाला चालायला पण देत नाही एकदा. बरं. महिपतगड किल्ला आकाराने फार मोठा आहे. या किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. वाडी बेलदारच्या सोंडेवरून 20 ते 25 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या सोंडेवरून चालताना डाव्या बाजूला एक बुरुज दिसत राहतो. या बुरुजाच्या उंचीवर पोहोचल्यावर आपल्याला 2 प्रकारे गडफेरी करता येते. एक तर डाव्या बाजूला बुरुजाच्या दिशेने किंवा उजव्या बाजूला एक पाण्याचा बंधारा लागतो त्या बाजूने. आम्ही प्रथम डाव्या हाताच्या शिवनंदी बुरुजाकडे निघालो.
इकडच्या आबाळगंज जंगल असेल अफजल खान म्हणा किंवा बाकीचे जे होते ना औरंगजेब वगैरे. नंतर उजव्या हाताकडे वळल्यावर घनदाट जंगलाचा प्रवास चालू होतो. या जंगलांमध्ये वाड्यांचे व बाजारपेठेंचे अवशेष शोधणं म्हणजे अस्वलाच्या वा एखाद्या केसाळलेल्या प्राण्यांमध्ये छोटीशी ओवा शोधण्यासारखं आहे. हरवण्याचे चान्सेस खूप आहे. तर हे आपल्याला कुठे समजलं असतं? किती घनदाट आहे खरं ते जंगल. गाईडच्या मदतीने आम्हाला ही अवशेष बघता आली. त्यांच्या माहितीप्रमाणे हे अवशेष बाजारपेठेचे आहेत, पण सद्यस्थितीत बघून तसं समजणार नाही. केवढा पसरला आहे तो खरंच. तो मोठा आहे तो राजवाडा आहे तो. जो त्याचे दगड केवढे आहेत ते, बापरे बाप. हा यांनी जो आहे ना हा इकडून गेला होता या साईडने. आपण या साईडने एक्सप्लोर करत चाललो इथे. आता इथे आलो. जावळीचं एवढं भयानक जंगलामधून आत्ताशी थोडीशी प्रॉपर वाट दिसते. म्हणजे मॅपमध्ये पण ती स्पष्ट आहे. बट हो, खरंच मुघल म्हणा, औरंगजेब म्हणा किंवा अफजल म्हणा, ही लोक का टिकू शकली नाही जावळीच्या खोऱ्यामध्ये याचं आता कळतंय प्रत्यक्ष बघितल्यावर. बाजारपेठेपासूनच पुढे डाव्या हाताला वळलं की गडावर असणारे पारेश्वर महादेवाचं मंदिर लागतं. सद्यस्थितीत नवीन शैलीच्या बांधाने त्याची डागडुजी करून घेतलेली आहे. मध्ये या घनदाट जावळीच्या खोऱ्यांमध्ये एक निवांत मुक्काम या मंदिरात नक्कीच होऊ शकतो. एवढी प्रशस्त जागा मंदिराच्या आवारात आहे. म्हणजे उंचवटा. तसेच मंदिराच्या समोर भले मोठ्या आकाराची विहीर देखील आहे. बरोबर. आणि ह्याचं मी तुम्हाला नाव सांगत नाहीये, पण ह्याचा उपयोग काय, मूलव्याध असतो आपल्या शरीराच्या बॉडीचा. जर हे बघा इथे मी मुद्दाम इथे थोडंसं असं घासलं, सेम तुम्हाला असा मूलव्याध असतो. बरोबर आहे. आणि हे मी ही आता मुद्दाम जास्त काढले. हे मी आता गेल्या वर्षीपासून बऱ्याच लोकांना, आत्तापर्यंत 50 लोकांना जवळजवळ दिले. पैकी फक्त 3 लोकांना रिझल्ट नाही मिळाला. ते काय नाही मिळालं त्यांना माहीत नाही. त्यांनी कदाचित, आणि पथ्य काहीच नाही, कदाचित त्यांच्या बॉडीचा पण हे असेल. 3 मिळालं नाही म्हणजे त्यांचं पूर्ण नाही, पण बाकीच्या लोकांचा मी फ्री ऑफ कॉस्ट नेऊन देतो. ज्याला असेल त्याला फ्री ऑफ कॉस्ट. याच्या पूर्वीचा हा साधा पत्रा होता. त्या अगोदर गवताचं होतं, त्याच्यानंतर कौलाचं झालं, कौलं पण पडलेली आहेत. त्याच्यानंतर काय ते उठलं, थांब काय आहे ते, एक मिनिट. त्याच्यावरती शिवपिंड असते. ही मराठ्याची समाधी. आणि एक पावलं दाखवलेले असतात. बघितली विष्णू पावलं, त्याला विष्णुपद. विष्णुपद. स्त्रीची नाही, ती ब्राह्मणांची. अच्छा. आलं लक्षात. जो ब्राह्मण वीर असेल किंवा तो जो सरदार असेल त्याची. आणि ती समाधी आहे. समाधी म्हणजे ज्याने लहानपणापासून ब्रह्मचारी आणि ती परत स्वराज्याला किंवा त्या राजाला जो कामी आला त्याची ती समाधी. त्याचा बघा तो वरून असा आहे ना, राजस्थानी सारखा गोल आकार छत्री आहे. आहे. हे याचं हे महत्व आहे. म्हणजे हे ओळखण्याची एक ही पद्धत. बरं का. आता ते गडाचा पसारा बघितला तर गड 4ही दिशांनी बऱ्यापैकी पसरलेला आहे. म्हणजे फक्त महिपतगड बघायचा झाला तर सकाळपासून सुरुवात करून अगदी सूर्यास्तापर्यंत गड फेरी करावा लागेल. एवढा प्रचंड विस्तार याचा आहे. गडाला एकूण 6 दरवाजे होते. लाल देवडी, उसाटी, यशवंत, खेड, शिवगंगा व कोतवाल अशी या दरवाजांची नावं. सद्यस्थितीत याच्या खुण्याही उरलेल्या नाही. अगदी निरखून बघितलं तर किरकोळ जोत्याची अवशेष पाहायला भेटतात. जाण्याचे मार्ग त्याची जशी सेफ्टाचा म्हणजे तो सेफ्टाचा बघा तो तिकडे दिला. हा इकडचा मार्ग. कोतवाल दरवाजाला जाणाऱ्या वाटेवर चपेटदान मारुतीची सुबक मूर्ती बघायला भेटते. आज मंदिराचा फक्त चौथारा उरलाय. हे मंदिर आहे की वाडा हे देखील ओळखणे कठीण. पण ह्याच जोत्याच्या अवशेषावर चपेटदान मारुतीची मूर्ती आजही उभी आहे. हा गडाचा कोतवाल दरवाजा. कोतवाल दरवाजा म्हणजे इथनं कोतवालाचे काम काय असायचं की येणाऱ्या जाणारं खबर इकडे तिकडे पोहोचवणं. म्हणजे आजच्या काळात आपण त्याला आवक जावक म्हणतो. त्या तिथे फक्त आता बुरुज आहेत, छोटासा तटबंदीच्या काही अवशेष आहे.
आणि इथनं खाली मग प्रतापगडाला जाता येतं. आता याला अवशेष असं काही उरलेले नाही आहे विशेष. हे खडे बिल वगैरे हे पडलं. तेच ना पडलेलं थांबा, आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा हा हे बाय एक संदा नाही तो मिक्सचर आहे. चुना दिसतं. दाखवतो ना. हे बघा ना, हे बघा मॅडम, तो चाक तो दुसरीकडे आहे. हा, हे बघा, हे इकडनं कोरीत गेलेलं आहे. बरोबर, हे सिमेंट हे चुनखडी दिसते. हा इकडनं थोडं अजून व्यवस्थित थोडं मागं. हे तो बुरुज बघा तिकडे. हां, तेच कोतवाल बुरुज. कोतवाल बुरुज ना, त्या तिकडे. एक पलीकडचं आहे, हे दोन्ही पण बुरुज आहे. आपण ह्या दोघांच्या मधून अशी पायवाट येते. मी मगाशी बोलू ना, जिथे कोतवाल दरवाजाला आता आपण गेलो मारुतीच्या, आपण पटकन शॉर्टकट आलो, तिथे होतो बरं का त्या खड्ड्यात. पुढच्या ह्या नव्हे, पुढच्या. बरं, ह्या दोन बुरुजांच्या मध्ये म्हणजे हे तिथून खाली गेल्यानंतर ही पहिली टेकडी. ह्या टेकडीच्या काही भागांमध्ये मध्ये काही घर आहेत आणि शेवटची एक टेकडी दिसते बघा, इकडे बारीक नजरेने बघा, तो एक उंचवडा दिसतो. हा, दिसला, त्याच्या दिसला. पलीकडे तो प्रतापगड. हो, प्रतापगड खूप लांब आता आहे. हे वातावरण जे आहे, हे आहे ना, हे वातावरण हे धुकं असल्याने, नाहीतर फक्त जूनचा पाऊस वगैरे पडतो ना जस्ट पहिला, आता तिथली वरची घरं दिसतात. आता एक आपण रस्ता पास करून घ्यायचा आहे. त्या गावापासून सुरुवात होते, ह्या टेकडीला वळसा देऊन ह्या टेकडीमधून ही दोन्ही, हा रायगड, ह्या बॉर्डरच्या पलीकडे सगळा रायगड डिस्ट्रिक्ट. हां, रायगडचा जिल्हा. ही उंच टेकडी हे रायगडमध्ये येतात आणि हे रत्नागिरी आणि ह्या टेकडीच्या इकडे सातारा. म्हणजे हा जो गड आहे, ह्याच्या गडाच्या सीमा तिन्ही जिल्ह्याला टच आहे, म्हणून ह्याचं जास्तीत जास्त महत्त्व होतं. नाही एवढ्या जवळ नाही प्रतापगड. नैसर्गिक भिंत आहे ती. डोंगरांना जे कटिंग झालेलं आहे, हा ना, नैसर्गिक कातळ आहे. हे बघा ना, हे बघा, इथे बघा दिसतं, हे बघा, रस्ता खराब आहे का छोटा आहे? थोडासा रस्ता इकडे खराब आहे, पण रस्ता नागपुडे. आता ह्या गडावरती अजून एक आहे, महाराजांचं बघा, सज्जनगड आणि मैपतगड हे रामदास स्वामींना दिलं होतं. पैकी इथे आता सुद्धा आपण किती वाजता, करेक्ट 12ला आहे, टोटल ओपन आहे, तरी सुद्धा आपल्याला गारवाच वाटतो. बरोबर, म्हणजे इथे गारव्याचं प्रमाण, गारवा जास्त असल्याने गुडघ्यांचे आजार वगैरे, वाताचा त्रास होऊ नये म्हणून सज्जनगड त्यांनी मान्य केली. अच्छा, ही जागा हे म्हणजे, आणि तसं पत्र आहे की महाराज जसे राहावे त्यांच्या मनाशिवाय तसे हे पत्र आहे, ते पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. तो पहिला आपण तो उत्तरेकडचा होता ना, आता आपण ह्या दक्षिणेकडे चाललो ना. एक पेज. पुढे महाबळेश्वर डोंगर रांगेचा प्रदेश बघून आम्ही खेड दरवाजाकडे जायला निघालो. इथे गणेश व हनुमान मंदिर आहे. आणि हे बघा, हे जुन्याचं घाण आहे, हे खाली होता, नंतर दोघांच्या वळी आम्ही जे ह्यांचे घर बघितले, आता काय माहिती आहे का, फोटो घ्यायचा. मैपतगडाचा हा एकमेव दरवाजा शाबूत आहे. दरवाजा शाबूत म्हणण्यापेक्षा इथला येणारा मार्ग शाबूत आहे. इथेच आमची गडाची गडफेरी ही पूर्ण होते व आम्ही पुन्हा खेड दरवाजाच्या मार्गाने वाडी बिल्डर गावाकडे जायला निघतो. हा 2 दिवसांचा रेंज ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मराठी बांधवांसोबत आणि आपल्या गडप्रेमी मित्रांसोबत. या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.